Ladies and gentlemen, get ready to witness a breathtaking and high energy performance. Yes, this is a Malakam act where strength, power, and skill comes together perfectly. Our talented students are coming on stage ready to amaze you with their incredible moves and stunts. Every swing, every flip, and every pose is filled with excitement and energy. So with a great round of applause, Let's welcome our student for the Malakam act. मल्लखांब हा भारतातील एक प्राचीन पारंपरिक खेळ आहे. या खेळात ताकद, लवचिकता, संतुलन आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मल्लखांब लाकडी खांबावर, दोरीवर किंवा काठीवर केला जातो. यामध्ये योगासनं, कसरत आणि युद्धकलेचे घटक आढळतात. पूर्वी मल्लखांबाचा उपयोग मल्ल आणि योद्ध्यांना शारीरिक व मानसिक प्रशिक्षण देण्यासाठी केला जात. आज मल्लखांब हा एक क्रीडा प्रकार तसेच सांस्कृतिक कला म्हणून ओळखला जातो. यात विविध अवघड आसनं, वेगवान हालचाली आणि भारतीय परंपरेचा अभिमानास्पद वारसा दिसून येतो. मल्लखांब हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि प्राचीन व्यायाम प्रकार आहे. मल्ल म्हणजे कुस्तीपटू किंवा योद्धा आणि खांब म्हणजे हा उभा स्तंभ म्हणजेच खांबावर केले जाणारे शारीरिक कौशल्यपूर्ण व्यायाम. हीच कला सादर करण्यासाठी येत आहेत आमचे बालकलाकार. या छोट्या कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपल्या टाळ्यांमुळे त्यांना प्रोत्साहन येणार आहे आणि आपल्या टाळ्या यांच्या कलेचं टॉनिक ठरणार आहे. तर जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करा. Four, three, two, one. पछतावा हो रहा होगा. आने से पहले हमारे बारे में जान लेता तो आने की हिम्मत नहीं करता, डरता. अगर कोई तुम्हारे सामने खड़ा रहकर ये कहे कि मैं तुमसे नहीं डरता तो समझ लेना या तो वो पागल है या फिर मराठा. मतलब तुम पागल हो? हर मराठा पागल है. स्वराज का, शिवाजी राजे का, भगवे का. मिटा दूंगा उस भगवे का नामो निशान. तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है दिन में 2 बार, सूरज उगने से पहले और सूरज ढलने के बाद. यदि कोई अपनी दहशत दिखाने के लिए किसी भी हद तक गिर जाने को तैयार हो तो उसके भय में आ जाना स्वाभाविक है. अपनी रक्षा के लिए यदि आपको शत्रु की हर आज्ञा का पालन करना पड़े, इस दुविधा को हम स्वीकार करते हैं. लेकिन एक बात हमारी समझ के बाहर है. ये मराठे अपनी रक्षा के बारे में कब से सोचने लगे? मराठों ने जब भी अपनी जान दी है स्वराज की रक्षा करने के लिए दी है. छत्रपति शिवाजी महाराज के लिए दी है. अरे जो मस्तक सिर्फ और सिर्फ अपनी मातृभूमि को नमन करता है वो शत्रु के सामने कब से झुकने लगा? जिन महावीरों का खून हमारी नसों में बह रहा है उसे बहाने की ताकत औरंग में है ही नहीं. जो तख्त के लिए अपने बाप, भाई, बेटे की जान ले ले वो हमारा ईमान खरीदेगा. हम मराठा है, मराठा. स्वराज का यह सिंहासन लाखों मराठों के त्याग और बलिदान से बना है. स्वराज किसी एक इंसान की इच्छा नहीं बल्कि हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है. हे हिंदवी स्वराज्य वहावे हीच श्रींची इच्छा. जय भवानी. 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 नमो पार्वती पतये.
आमच्या फिरतीची शपथ हाय तुला मायभूमीची मरणाशी सर्वत लावून नशान तुफान बेवान नाच करू वस्तू जीव शिवबाच्या पायावरी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी मावळा आम्ही तो आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी शिवबा आमचा मल्हारी गनिम असू दे काळ नाग जहरी नाचू थैथया त्याच्या डोसक्यावरी पोलादी मुठीनं दुश्मनाचे फोडून रंगात पिऊ पोलादी टाचन तुडवून शान सौराज्य सद्गुराम राज्या परी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी शिवाचं आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी 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 शिवबा आमचा मल्हारी
शिवबा शिवारी